पीने के पानी की समस्या से लोग हो रहे हैं परेशान। नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम। मीरा गांवटन महाजनवाड़ी क्षेत्र में पीने के पानी की समस्या गंभीर होती जा रही है और स्थानीय नागरिक बहुत चिंतित है। पीने के पानी में कीटाणु और कीड़े आ रहे हैं और पानी भी बहुत गंदा आ रहा है। रहवासी पानी पी भी नहीं सकते। पहले पानी सुबह 6 बजे छोड़ा जाता था, लेकिन अब पानी दोपहर में या कोई भी समय छोड़ा जा रहा है। इसके लिए क्या मीरा भाईंदर नगर निगम अधिकारी जिम्मेदार होंगे? जय महाराष्ट्र। मी शाखा प्रमुख अजय साळवे। बरंच काही दिवसापासून मीरा गावठण महाजनवाडी परिसरात या ठिकाणी पाणी एवढं घाण येत आहे आणि पाणी टाइम टेबलवरती येत नाही। 4 महिन्यापासून हे त्रास चालू आहे। आम्ही कुठल्या अधिकारीला विचारलं तर अधिकारी म्हणतो अरे काम चालू आहे, पाईपचं असं अडचण झाली, कुठेतरी फुटलंय। रोज विचारत कुठेतरी आम्हाला खोटं सांगून आम्हाला कुठेतरी साईडला ठेवलं जातं। तर आज 2-3 दिवसापासून पाणी काळा पाणी येतोय आणि घाण एकदम मातीचं पाणी येतं, गटराचं पाणी येतोय, एवढा वास मारते। त्या ठिकाणी किडे सुद्धा भेटलेले गेलेत। किडे पाहिजे तर तुम्ही ह्या फोटो बघू शकता। आजच महानगरपालिकेमध्ये पत्र दिलं मी, का की मी रोज बरेच दिवसापासून मी चाललोय या ठिकाणी की तुम्ही लक्ष द्या। आयुक्त साहेबांचं मला वाटतं लक्ष नाही या ठिकाणी। काशीमीरा परिसरात, काशीमीरापासून गावठण परिसरात बाजूला आहे, बाबलीबाट त्या ठिकाणी आहे, कमलेश नगर आहे, या ठिकाणी कोणी लक्ष देत नाही का? ते गोरगरीब लोक राहतात म्हणून का? बरंच कॉम्प्लेक्सवाले लोकांना तुम्ही चांगली लाईन देतात, चांगले पाणी सोडतात त्यांच्या ठिकाणी। आयुक्त साहेब, तुम्हाला मला असं वाटतं की तुम्हाला बसल्या बसल्या बिस्लेरी पाणी येते, पण बसल्या बसल्या गोरगरिबांना, झोपड्यावाल्या लोकांना पाणी नाही भेटत साहेब। त्यांच्या बरंच काही परेशानी चालू आहे, त्यांना आरोग्यामध्ये त्रास आहे, त्यांना कुठेतरी रिपोर्ट त्यांचं हे पाणी पिऊन, एवढं घाण पाणी पिऊन तुम्ही बघू शकता। कसा कोण माणूस जिवंत राहणार? तुम्हाला का मरण्याची वेट आहे का? तुम्हाला असं वाटतं का कोणतरी माणूस मरला पाहिजे? हे मला असं वाटतं महानगरपालिकेला खूप मोठी चुकी चालू आहे, लक्ष नाही या ठिकाणी। कुठं बांधकाम अगर करतात तर त्या ठिकाणी ताबडतोब तुम्ही माणसं पाठवून तोडायला घेतात, पण या ठिकाणी तुम्ही लक्ष देत नाही। मला असं वाटतं की आम्हाला उपोषण करावं लागेल। आज मी दिनांक बरेच दिवसापासून मी आज बाटली एवढं घाम करून पूर्ण एवढी घामाचं पाणी पण एवढं येणार नाही की हे बघा किडे बघा, बाथरूमचे घाण पाणी येतात। तर हे पाणी पियायचं का आयुक्त साहेबांनी? साहेब तुम्हीच पाणी पिऊन घ्या। मला असं वाटतं अगर तुम्ही चांगली लाईन नाही देणार या ठिकाणी, अशी पाणी तुम्ही पिऊन घ्या। तुम्हाला माहित पडेल किती लवकर तुम्ही ऍडमिट होणार। अहो या ठिकाणी लोक भाडतून पाणी मागवतोय, परिस्थिती नाही, त्यांची कामावरतून त्यांना कामं टाइमवरती सोडत नाहीये, ते कामावाले काढून देतात त्यांना। घर काम करणारे महिला आहेत तिथे, गोरगरीब लोकांकडे कोण लक्ष देणार? आज तुम्ही तरी पैसे वाटवू नाही शकत ना त्यांच्याकडे पाणी घ्यायला। तर तुम्ही सर एखाद्या फोन केला तर कोणी तुम्हाला पाणी पाठवू देऊ शकतो? तर या गोरगरिबांना पाणी कोण पाठवणार साहेब? हात जोडून विनंती आहे, लवकरात लवकर या ठिकाणी पाणीची पाईपलाईन चालू करा।